आपल्या म्हणजे भारतात आपले जास्त व्हेजिटेरियन खाणारे लोक आहेत आणि बाहेर नॉर्मली लोक नॉनव्हेजच खातात ना. एक्झॅक्टली. पण मग बाहेर सुद्धा ओबेसिटी आहेच. नाही, बाहेरची जी ओबेसिटी आहे, जर तुम्ही फर्स्ट वर्ल्ड कंट्रीची जर ओबेसिटी बघाल लाईक अमेरिका वगैरे, तर त्यांचे जे व्हॉल्यूम्स असतात, तुम्ही एक बघाल की अमेरिकेसारख्या म्हणजे देशामध्ये लोअर सोशो इकॉनॉमिक क्लासमध्ये ओबेसिटी जास्त आहे दॅन हायर. आणि आपल्याकडे तेच उलट आहे. आपल्याकडे हायर सोशो इकॉनॉमिक क्लासमध्ये ओबेसिटी आहे आणि आपल्याकडे भारतामध्ये तर मॅलन्यूट्रिशन पण चाललं आहे. आज ओव्हर न्यूट्रिशन पण आहे आणि मॅलन्यूट्रिशन पण आहे. तर हा जो प्रकार आहे की तुमची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काय आहे, तुम्ही जी खाताय ती, ते अमेरिकेतले जे नॉन अफोर्डिंग जे पेशंट लोक आहेत ती सगळं हाय आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात खातात आणि त्यामुळे त्यांची ओबेसिटी आहे. आता या ओबेसिटीच्या अनुषंगाने मग जे आम्ही त्यांचं ते प्लॅन करतो. आता या बॅरियाट्रिक सर्जरीज जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 70 वर्ष जुने आहेत. जेव्हा पहिली बॅरियाट्रिक सर्जरी झाली तिचा पण एक गंमत झाली होती की एक खूप अतिजाडा माणूस कुठल्या तरी रोड ॲक्सिडेंटमध्ये घायल झाला, त्याला हॉस्पिटलाइज केलं. त्याच्या बऱ्याचशा इंटेस्टाईनला मार लागला होता, त्यामुळे त्या डॉक्टरांनी त्याची इंटेस्टाईन्स कट करून जोडली वगैरे वगैरे. आणि ती व्यक्ती पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरीमध्ये 2 ते 3 महिन्यात त्यांनी खूप सारं वजन कमी झालं आपोआप, म्हणजे त्याच्या नॉर्मल याच्यामध्ये. तेव्हा लोकांना कळाले की काहीतरी इंटेस्टाईन आणि ओबेसिटीचा काहीतरी संबंध असावा. मग त्याच्यावर रिसर्च सुरू झाले. 1952ची ही गोष्ट आहे. आणि तिथपासून आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम रिसर्चेस आणि लॅब रिपोर्ट्स सगळं करत 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 आता ओबेसिटीमध्ये खूप सारे इम्प्रूव्हमेंट झाले. आणि जसे आम्ही माझा स्वतःच्या अनुभवाप्रमाणे जे आम्ही 25 वर्ष बघत आलो आहे, खूप फरक जाणवला आहे ह्याच्यामध्ये की नवीन नवीन सर्जरी झाल्या. आता जनरली काय असतं याचं एक थोडक्यात तुम्हाला म्हणजे ते सांगा की एक्झॅक्ट करता काय तुम्ही, मेकॅनिझम काय असतं. आपण कसं, आपण छोटं बाळ असतं तेव्हा 3 महिन्याचं बाळ समजा आईच्या दुधावर असतं, फक्त त्याचं स्टमक एवढंच असतं. आईचं दूध प्यायलं की बाळाचं पोट भरतं. ही जी वॉल आहे, मीडियल वॉल आम्ही म्हणतो, तिथून मेसेज निघतो त्या नर्व्सद्वारे आणि तो बाळाच्या मेंदूला जातो की आता जेवू नकोस, खाऊ नकोस, कारण तुझं पोट भरलं आहे. 3 महिन्याच्या बाळाला, 6 महिन्याच्या बाळाला कोणी शिकवलेलं नसतं की जेवणाला कधी नाही म्हणायचं, पण त्यांना ती नेचरची लँग्वेज कळते की तो मेसेज गेला ते बाळ नाही नाही करायला लागतं. समजा त्यावेळेस जर बाळाच्या आईने त्याला जास्त भरवलं, आपण बघतो बाळाला सरळ केल्या बाळ उलटी करतं. हा कॉमन अनुभव आहे. तर म्हणजे त्याचा अर्थ की बाळाचं स्टमक छोटं आहे. जसं बाळाचं वय वाढायला लागतं तसं स्टमकची साईज तो अशी वाढावी लागते. ज्या लोकांनी वजन ऑलवेज मेंटेन केलं आहे त्यांचं स्टमक तिथे येऊन थांबतं. पण जे लोक जास्त खातात, अन्न ॲक्च्युअली डंप करतात जबरदस्ती, त्यांचं हे स्टमक आहे ना हे वाढतं. कारण हा जो स्टमकचा जो स्नायू आहेत हे सगळे इलास्टिकसारखे स्नायू आहे की हे वाढतात. पण जर तुम्ही डाएट केलं ते परत नाही येत, जे वाढलेलं तसंच राहतं. आता काय होतं, त्यांना जर डाएट करायला सांगितलं, एवढ्या मोठ्या स्टमकमध्ये तुम्ही थोडंसंच खा, तर त्याने काय होतं, ही वॉल हलत नाही, मेसेज इथे जात नाही. तुम्ही जेवलात तर तुम्ही पोट भरून जेवल्याशिवाय तुम्हाला मेसेज जात नाही आणि म्हणून तुम्ही नेहमी अर्धपोटी राहता. डाएट फेल होण्याचं इन सिव्हिअरली ओबीस पेशंट हे मेन कारण आहे की तुम्ही सतत उपाशी राहता. म्हणजे ब्रेनला सिग्नलच मिळत नाही, ब्रेनला सिग्नलच मिळत नाही, माझं पोट भरलंय आता. हो, तर तो सगळ्यात मोठा इश्यू आहे डाएटचा. आणि म्हणून जी कोणी सिव्हिअरली ओबीस लोक असतात ते डाएट करतात. पहिल्या महिन्यामध्ये एक समजा 2-4 किलो कमी करतात आणि दुसरा महिना कसं रेटून ते 4-5-10 किलो कमी करतात. मग पण जेव्हा आरशात बघतात तेव्हा त्यांना काहीच समजत नाही की वजन कमी झालं आहे की नाही झालं आहे. आता 100 किलोमध्ये थोडंसं वजन कमी झालं तर तेवढं समजून येत नाही अँड देअर दे गिव्ह अप. आणि जेव्हा गिव्ह अप करतात तेव्हा जेवढं 10 किलो कमी केलं आहे 15 किलोने वाढतं. कारण ते रिबाउन्स इफेक्ट होतो त्याचा
की इतके दिवस नाही खाल्लं मी तसं. आता खूप सारे असे नॅचरोपॅथीचे असे खूप सारे जे होम्स आहेत आपल्या भारतामध्ये पण आहेत. तर तिथे जाणारी लोक त्यांना 1-1, 2-2 महिने नुसतं पाण्यावर किंवा लिंबू सरबत असं काही याच्यावर ठेवतात. ती मंडळी 1 महिन्याने बाहेर आल्यानंतर जवळपासचा कुठला धाबा शोधतात आणि 2-2 हाताने खातात. कारण त्यांना बेसिकली जो इथून ओबेसिटी आहे इथून पण निघतं ना, तर त्याच्यामुळे त्यांना ते प्रचंड भूक लागते आणि ते प्रचंड प्रमाणात परत खायला सुरुवात करतात. आणि डबल होतं वजन. आणि वजन नक्कीच जेवढं लूज केलं त्यापेक्षा दुपटीने वाढतं. आणि याला आम्ही योयो सिंड्रोम म्हणतो. म्हणजे वजन कमी करा, परत वजन वाढवा, परत कमी करा, परत वाढवा. याच्यामुळे खूप सारे असं खेळ खेळत राहतात आणि शेवटी मग आमच्याकडे येतात. आणि बॅरियाट्रिक सर्जरीमध्ये कसं असतं हे मी पहिले सांगितलं, शिअर साईज ऑफ द स्टमक. दुसरी गोष्ट, स्टमकचं जे छोट्या स्टमकचं पण हे स्टमकचे काही 3 हिस्से असतात. पहिला जो वरचा हिस्सा असतो त्याला मी फंडस म्हणतो, दुसऱ्या मधल्याला बॉडी म्हणतो आणि तिसऱ्याला आम्ही अँट्रम म्हणतो. आता हे जे फंडस आहे ना, इथून एक हॉर्मोन निघतो, त्याला ग्रेलिन म्हणतात आणि तो आपला ॲपेटाईट हॉर्मोन आहे. आता ज्या लोकांचं वजन, तर समजा माझं वजन आहे तसंच आहे, तर माझं स्टमक छोटं आहे, मला थोडं खाल्लं की पोट भरतं आणि मला तेवढा इंटरेस्ट नाही जेवणामध्ये, तर माझा स्टमक आणि माझं ग्रेलिन मला अंदाज आहे. पण ज्यांचं वाढलेलं आहे त्यांच्याबरोबर हा पण भाग वाढतो आणि त्यामुळे त्यांना म्हणजे ग्रेलिनची पण जी संख्या आहे ती पण जास्त असते, त्यामुळे त्यांना भूक पण जास्त लागते. आता जेव्हा स्टमक वाढलं आहे का डाएट केलं, थोडंसं खाल्लं, पण आतून हॉर्मोन तेवढाच असतो, तो सांगतो जेवण दे जेवण दे. हे दुसरं कारण आहे की ज्याच्यामुळे डाएट फेल होतं. म्हणजे जगभरात जेव्हा रिसर्च झाले तेव्हा त्यांनी ही 2 कारणं आम्हाला सांगितली आणि शिकवली. आता हेच याला उपाय काय करणार? जी गोष्ट अति प्रमाणात वाढली आहे, जसं समजा आपलं नख वाढतं, आपण नख क्लिप करतो, केस वाढतात, आपण केस हेअरकट करतो आणि प्रॉपर ठेवतो, तसंच जेव्हा अति प्रमाणात वाढलं त्याला आम्ही परत छोटं करतो, म्हणजे लहान बाळासारखं करतो आणि हे इथून कट करतो आणि काढून टाकतो. म्हणजे काय झालं, कपॅसिटी कमी झाली, वरचा ग्रेलिनचा भाग कमी केला, म्हणजे त्यांची भूक कमी झाली आणि कपॅसिटी टू ईट ती कमी झाली. त्यामुळे हे कंप्लाय होतं आणि त्यामुळे लोकांचं वजन कमी व्हायला लागतं. कारण त्यांनी थोडंसं जेवलं आहे, ॲक्च्युली ते कमी असतं, जेवढी रिक्वायरमेंट आहे त्यापेक्षाही कमी असतं, पण पोट भरून जेवल्याचा आनंद पण मिळतो. मग त्याची भूक तशीच राहणार ना, ग्रेलिन कमी केला ना आपण, त्यामुळे त्याच्या ब्रेनला सिग्नल मिळाला की बस झालं आता. बस. आणि तेवढी अति प्रमाणात भूक नसते त्यांना. हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे. किंवा कारण डाएटमध्ये काय, तो जो ग्रेलिन आहे तसाच असतो, द्या जेवण. खूप साऱ्या नॉर्मल ज्या डायटिशियन्स आणि न्यूट्रिशनकडे लोक जातात, त्यांना ते एवढं द्या, थोडं द्या, काही. आणि परत दुसरी गोष्ट काय असते, जे काही डाएट फूड आहे त्याची जी चव आणि हे ते सगळे प्रकार पण खूप मॅटर करतात. आणि ही मंडळी जी अति प्रमाणात जाड झालेली आहेत त्यांना चवही महत्त्वाचं असतं दॅन द व्हॉल्यूम. पण डॉक्टर, मला असं वाटतं की हे सगळं ठीक आहे, पण नाही कंट्रोल होत लोकांना, त्यांना क्रेविंग्स होतात, ती त्या ग्रेलिनमुळे होतात का? एक्झॅक्टली. कारण ते ग्रेलिन, आता मला क्रेविंग नाही कारण माझं स्टमक छोटं असणार, ग्रेलिन अमाऊंट तेवढाच आहे. पण ज्यांचं प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे त्यांना ते मेट्रोसारख्या शहरात राहत आहेत की कॉल केला की आलं, इझी अवेलेबिलिटी ऑफ द फूड. परत ही मंडळी एकदा एक सर्टन याच्या बाहेर गेली वजनाच्या लिमिटच्या की मग त्यांना तो कंटाळा यायला लागतो. मग त्यांना तो रिमोट पडलेला पण कोणाला तरी रिक्वेस्ट करतील, अरे बाबा तो रिमोट दे. त्यांना बाहेर जाऊन काही कॅलरीज बर्न करण्याची आवड नसते. परत दुसरी महत्त्वाची गोष्ट, सायकोलॉजिकली खूप इफेक्ट होतात त्यांच्यावर. त्यांना बॉडी शेमिंग असतं, ते सहसा कुठल्याही मोठ्या फंक्शनमध्ये ते जात नाहीत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा एक पूर्ण ताळमेळ पूर्ण घेतल्यानंतर वाटतं की प्रॉपर वेळेत जर तुम्ही बॅरियाट्रिक सर्जरी त्यांची केली, ज्यांचं वजन आहे त्यांची,
तर ते कमी होतं आणि त्यांची जी क्वालिटी ऑफ लाईफ आमच्या पेशंटना जी कॉस्मेटिक बॅरियाट्रिक्स जी संकल्पना आम्ही काढली की त्यांना ते स्कार पण दिसत नाही अँड देन दे लाईक टू फ्लॉन्ट देअर बॉडी. त्यांना स्विमिंग पूलवर वगैरे जाऊन असं बॉडी वगैरे दाखवायची आवड निर्माण होते. बरं, मसल टोनिंग चांगलं होत असल्यामुळे त्यांचे 6 पॅक जे सगळ्यांचं ड्रीम असतं ते इझिली त्यांना ते अचीव करू शकतात. ह्या सगळ्या जे ॲडव्हान्टेजेस आहेत ना ते खूप अतिशय चांगले आहेत. प्लस वेळ किती, एक तासाचं ऑपरेशन, 2 दिवस हॉस्पिटल स्टे, तिसऱ्या दिवशी तुम्ही घरी आहात आणि चौथ्या दिवशी तुम्ही तुमचं नॉर्मल काम करता. मग याच्या पलीकडे काय? आणि 100% रिझल्ट्स, 100% तुमचं जे आयडियल बॉडी वेट आहे तिथे येणार, अनलाईक दुसरे काही मेथड्स. आणि ते आल्यानंतर खरी टास्क सुरू होते त्या पेशंटची मेंटेन करणं. मग आम्ही त्यांना काय करतो की पोस्ट फॉलोअपसाठी, बॅरियाट्रिक सर्जरी फॉलोअपसाठी आम्ही त्यांना स्ट्रिक्ट प्रोग्राम देतो. कारण हे आमच्या ज्या क्लचेसमध्ये आलेले आहेत त्यांना सुटता कामा नये, कारण त्यांना ती जरुरी असते. कारण हे कधीही याला एक सुंदर शब्द आहे इंग्लिशमध्ये, ओबिझोजेनिक एन्व्हायरमेंट. जसं दारू पिणारी जी लोकं असतात आणि ॲडिक्ट असतात त्यांना आपण भले कुठल्याही आपल्या असायलाम आणि याच्यामध्ये वगैरे ठेवलं, पण ते जेव्हा परत येतात तिथे ते पित नाहीत 6 महिने, पण जेव्हा परत येतात आणि त्याच वातावरणात जर ते राहिले ते परत दारू प्यायला लागतात. सेम थिंग म्हणजे ओबेसिटीसाठी त्यांना किती तुम्ही चांगलं केलं पण तुमच्या घरामध्ये परत तेच वातावरण असेल, तुमचे मित्रमंडळी ते सगळेच शौकीन असतील खाणारे पिणारे, तर डेफिनेटली परत दे फॉल बॅक. म्हणून त्यांना त्याच्यापासून ओबिझोजेनिक एन्व्हायरमेंटपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही त्यांना दर 3 महिन्याने आमच्याकडे बोलवतो फॉलोअपसाठी. आता हा जो फॉलोअप आम्ही जो आमच्या इथे करतो आहे त्यामुळे आमच्या पेशंटना सहसा वेट रिगेन होत नाही, आणि जरी झालं तरी 2-4-5 किलो इकडे तिकडे, जे परत त्यांना सायकोलॉजिकल असेसमेंट करून सायकोथेरपी देऊन परत त्यांचं कमी करता येतं. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.